नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आता या ठिकाणी आज जो आपण प्रश्नसंच पाहणार आहोत किंवा जे प्रश्न आज पाहणार आहोत ते आपण कोणते प्रश्न घेतलेले आहेत तर महिला व बालकांच्या आरोग्याशी संबंधित असे अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। मग आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा, खालीलपैकी कोणते रोग व्यापक रोग आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे। ऑप्शन काय आहेत बघा, टायफॉइड आहे, क्षयरोग आहे, त्याच्यानंतर कॉलरा आणि वरीलपैकी सर्व। मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय आहे तर वरीलपैकी सर्व हे आपलं योग्य उत्तर आहे। मग हे सगळे रोग कोणते रोग आहेत तर व्यापक रोग आहेत। टायफॉइड असेल, कॉलरा असेल, क्षयरोग असेल, हे कोणते रोग आहेत तर हे व्यापक रोग आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। 2 नंबर काय विचारलंय, खालीलपैकी कोणता असंक्रामक रोग आहे। आता इथं काय विचारलंय आपल्याला की खालीलपैकी कोणता असंक्रामक रोग आहे असं विचारलंय। ठीक आहे, ऑप्शन काय दिलेत बघा, उतिरास, कर्करोग, रातआंधळेपणा आणि वरीलपैकी सर्व। मग इथं सुद्धा उत्तर आपलं काय आहे, वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर आहे। मग असंक्रामक रोग लक्षात ठेवायचे तुम्हाला, उतिरास आहे, कर्करोग आहे आणि रातआंधळेपणा आहे। आता असंक्रामक म्हणजे काय तर ते एकमेकापासून दुसऱ्याला होत नाहीत। जे रोग एकमेकापासून दुसऱ्याला होतात त्याला काय म्हणतात, संक्रामक रोग म्हणतात आणि यांना काय म्हणतात, असंक्रामक रोग म्हणतात। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 3 आहे, क्षयरोग हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा रोग आहे। आता क्षयरोग म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, टीबी म्हणतो। मग हा टीबी कोणत्या प्रकारचा रोग आहे असं विचारलंय। म्हणजे ऑप्शन काय दिलेत पहा, साथीचा रोग आहे, असंसर्गजन्य, संसर्गजन्य आणि वरीलपैकी एक नाही। तर हा कोणता आहे, संसर्गजन्य रोग आहे। म्हणजे हा एकमेकांना होऊ शकतो। ठीक आहे, म्हणजे एकापासून दुसऱ्या व्यक्तीला जे रोग होतात त्याला काय म्हणतात, संसर्गजन्य रोग म्हणतात। ह्या रोगाच्या संपर्कामध्ये जर आपण आलो, त्याच्या जवळ जर आपण वावरलो तर हा आपल्याला होऊ शकतो, म्हणून यांना काय म्हणतात, संसर्गजन्य रोग म्हणतात। ठीक आहे, महत्त्वाचे प्रश्न आहेत। पुढचा प्रश्न पहा, आपला प्रश्न क्रमांक 4 नंबर आहे। आता या ठिकाणी काय विचारले बघा आपल्याला, खालीलपैकी योग्य विधान ओळखा। आता इथं आपल्याला काही विधानं दिलेत आणि याच्यापैकी आपल्याला योग्य विधान ओळखायला सांगितलंय। मग बघूया, पहिलं विधान काय दिलंय, जीवाणू हे एकपेशीय असतात, विधान बरोबर आहे। दुसरं काय दिलंय, जीवाणू हे विषाणूपेक्षा आकाराने मोठे असतात, हे सुद्धा विधान बरोबर आहे। जीवाणू हे काय असतात, विषाणूपेक्षा आकाराने मोठे असतात। त्याच्यानंतर तिसरं काय दिलंय, जीवाणूमध्ये केंद्रक नसतो, हे विधान सुद्धा काय मित्रांनो बरोबर आहे। मग इथं आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4 A, B आणि C बरोबर हे आपलं उत्तर येईल। ठीक आहे, मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय, जीवाणू हे कसे असतात तर एकपेशीय असतात। त्याच्यानंतर जीवाणू हे काय असतात, विषाणूपेक्षा आकाराने मोठे असतात आणि जीवाणूमध्ये जी पेशी असते त्या पेशीला केंद्रक नसतं, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे। ठीक आहे, वारंवार याच्यावरती परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत। पुढचा प्रश्न बघूया आपण, काय विचारलंय, विषम ज्वराचे निदान करण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी केली जाते। आता हा जो विषम ज्वर आहे याचं निदान करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते असं आपल्याला विचारलंय। मग विषम ज्वराचं निदान करण्यासाठी विडाल टेस्ट केली जाते, खूप महत्त्वाचं आहे। कोणती टेस्ट केली जाते, विडाल टेस्ट केली जाते। आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं, इथं पहिलं ऑप्शन काय होतं आपल्याला, एलिसा टेस्ट होतं। मग एलिसा टेस्ट कशासाठी करतात तर ही विषाणूजन्य आजारासाठी करतात। मग उदाहरणार्थ जर पाहिलं तर HIV असेल, म्हणजे जे आजार विषाणूपासून म्हणजेच व्हायरस पासून होतात त्यासाठी कोणती चाचणी करतात, एलिसा टेस्ट करतात। आणि ट्युबरक्युलिन टेस्ट कशासाठी करतात तर ही क्षयरोगाचं निदान करण्यासाठी, म्हणजे टीबी आहे की नाही हे पाहण्यासाठी काय करतात, ट्युबरक्युलिन टेस्ट घेतात। ठीक आहे, एलिसा टेस्ट लक्षात ठेवा, ट्युबरक्युलिन टेस्ट लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक अतिशय महत्त्वाची अशी सूचना, मित्रांनो आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य तर या ठिकाणी काय असणार आहे, TCS पॅटर्ननुसार
संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल मित्रांनो, तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, खूप महत्त्वाच्या अशा प्रश्नपत्रिका असणार आहेत, त्या तुम्हाला उत्तरासहित या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. त्याचबरोबर फ्रीमध्येच अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्लिश असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचबरोबर ICDच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग या सगळ्या नोटची किंवा मटेरियलची किंमत किती मित्रांनो, तर 250 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर ऑफरनुसार तुम्ही जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली मित्रांनो, तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला काय होणार आहे, फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळणार आहे. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, 96 89 14 16 30 या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 149 रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला मित्रांनो शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. काय सांगितलं आपल्याला या ठिकाणी बघा, चुकीची जोडी निवडायला सांगितली आहे. कशाची चुकीची जोडी निवडायची, तर बघा या ठिकाणी काय आहेत, रोग आहेत आणि पुढं काय आहे, लस आहे आणि याची आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे. ठीक आहे, मग पहिला प्रश्न काय बघा, पहिलं ऑप्शन काय दिलं आपल्याला, विषमज्वर TAB लस, क्षयरोग BCG लस, कॉलरा हाफकिन लस आणि कुष्ठरोग वॅक्सिग्रिप त्रिगुणी लस. मग आता या ठिकाणी चुकीचं विधान कोणतं असणार आहे, आपलं पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं असणार आहे, कारण कुष्ठरोगावरती कुठलीही लस अवेलेबल नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग विषम ज्वरासाठी कोणती लस आहे लक्षात ठेवायचं, TAB लस आहे. क्षयरोगासाठी कोणती आहे, BCG, खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर कॉलरासाठी हाफकिन लस आहे. ठीक आहे, महत्त्वाच्या लसी कोणत्या रोगासाठी कोणती लस आहे हे महत्त्वाचं आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात, म्हणून तुम्हाला काय करायचं हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण, प्रश्न क्रमांक 7. आता काय विचारलं आपल्याला, खालीलपैकी कोणत्या रोगात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन त्वचा सुकल्यासारखी दिसते. आता काय विचारलंय, खालीलपैकी कोणत्या रोगामध्ये त्वचा सुकल्यासारखी दिसते, तर कोणत्या रोगामध्ये, तर ती कॉलरा या रोगामध्ये. आता त्वचा सुकल्यासारखी का दिसते, तर काय होतंय, शरीरातील जे पाण्याचं प्रमाण आहे हे पाण्याचं प्रमाण काय होतंय, कमी होतंय. मग सरळ सरळ आपल्याला असं सुद्धा विचारू शकतात की कॉलरा रोगामध्ये खालीलपैकी काय होतं, मग शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं, पाण्याचं प्रमाण वाढतं असं विचारतील, किंवा ग्लुकोजचं प्रमाण म्हणजे साखरेचं प्रमाण वाढतं, साखरेचं प्रमाण कमी होतं, असे काही पण ऑप्शन देतील. मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय कॉलरा या रोगामध्ये काय होतं, शरीरामधील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळे काय होते, आपली त्वचा सुकल्यासारखी दिसते. महत्त्वाचे शब्द आहेत जे तुम्हाला काय करायचे तर डोक्यामध्ये फिट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 8 नंबर. आता या ठिकाणी 8 नंबरचं काय उत्तर आहे बघा, कुष्ठरोग खालीलपैकी कोणत्या औषधाचा उपयोग होतो. आता काय विचारलंय, कुष्ठरोगामध्ये खालीलपैकी कोणत्या औषधाचा उपयोग होतो असं विचारलंय आपल्याला. मग बघा पहिलं ऑप्शन काय दिलंय, डॅप्सॉन, त्याच्यानंतर ORS, क्लोरोमायसिटिन आणि क्विनोलोनस. त्याच्यानंतर खाली पर्याय दिलेत बघा, फक्त ABC, BC आणि AD. मग इथं आपलं उत्तर काय असणार आहे, AD बरोबर. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे कुष्ठरोगामध्ये कोणत्या औषधाचा उपयोग केला जातो, तर सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे डॅप्सोन आणि त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 4 या 2 औषधाचा काय केला जातो या ठिकाणी कुष्ठरोगामध्ये उपयोग केला जातो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण 9 नंबर. आता काय विचारलं या ठिकाणी बघा, खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे घटसर्प होतो. आता घटसर्प कोणत्या जीवाणूमुळे होतो असं विचारलंय आपल्याला. मग घटसर्प कशामुळे होतं, तर कॉर्निबॅक्टेरियम डायफेथेरिया हा जो जीवाणू आहे याच्यामुळे घटसर्प होतो.
आता इथं पण एक प्रश्न विचारला जातो आपल्याला, घटसर्प हा कशामुळे होणारा रोग आहे? मग ऑप्शन देतात जीवाणू, विषाणू किंवा कवक किंवा अजून काहीतरी ऑप्शन देतील. मग घटसर्प कशापासून होतो? तर हा जीवाणूमुळे होतो. म्हणजे हा जीवाणूजन्य रोग आहे, जीवाणूमुळे होणारा रोग आहे घटसर्प, लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर आहे. काय विचारलंय बघा, क्लोस्ट्रिडियम टिटॅनीमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? क्लोस्ट्रिडियम टिटॅनीमुळे कोणता रोग होतो? तर धनुर्वात हा रोग होतो. म्हणजे आपल्याला जर एखादी ओली जखम असेल तर त्याद्वारे हा जंतू काय होतो, आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि आपल्याला तो रोग होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. काय विचारलं बघा, क्षयरोगाच्या उपचारासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा उपयोग होतो? खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो हे. क्षयरोगाच्या उपचारासाठी विचारले आपल्याला की बाबा कोणतं औषध आहे किंवा कोणत्या औषधाचा उपयोग क्षयरोगाच्या उपचारासाठी होतो? तर त्याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 3 स्ट्रेप्टोमायसिन हे जे औषध आहे याचा उपयोग कशामध्ये होतो? क्षयरोगाच्या उपचारासाठी होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 12 नंबर. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंतर्गत 1997 पासून क्षय नियंत्रणासाठी भारतात खालीलपैकी कोणता कार्यक्रम राबवला जातो? आता काय विचारलंय, जागतिक आरोग्य संघटनेच्या अंतर्गत 1997 पासून कोणत्या रोगासाठी? क्षय रोगासाठी भारतात खालीलपैकी कोणता कार्यक्रम राबवला जातो असं विचारलंय. मग कोणता कार्यक्रम राबवला जातो? RNTCP हा कार्यक्रम भारतामध्ये राबवला जातो. याच्यासाठी कोणाचं सहकार्य आहे किंवा कोणत्या संघटनेच्या अंतर्गत आहे? तर WHO म्हणजेच काय, जागतिक आरोग्य संघटना. आणि कोणत्या रोगासाठी RNTCP हा कार्यक्रम राबवला जातो? तर क्षय रोगासाठी. आणि कधीपासून राबवला जातो? तर 1997 पासून. म्हणजे या तिन्ही गोष्टी तुम्हाला काय करायचं या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. आता RNTCPचा फुल फॉर्म सुद्धा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग काय बघा, रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम. ठीक आहे. कुणाच्या मार्गदर्शनाखाली राबवला जातो? जागतिक आरोग्य संघटनेच्या. कधीपासून? तर 1997 पासून. ठीक आहे. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि हा जो कार्यक्रम आहे RNTCP, काय कार्यक्रमाचं नाव काय आहे? RNTCP. मग या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात की खालीलपैकी कोणत्या उद्देशाने भारत सरकारने जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने 1997 पासून RNTCP हा कार्यक्रम सुरू केला. मग काय उद्देश आहे याचा? तर क्षयरोगाचे निदान, प्रभावी उपचार आणि प्रसार रोखणे हे याचं काय आहे? उद्देश आहे. ठीक आहे. याच्या अंतर्गत कोणती उपचार पद्धती वापरली जाते याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग कोणती उपचार पद्धती वापरली जाते? तर डॉट्स ही उपचार पद्धती. डॉटचा फुल फॉर्म सुद्धा विचारलेला आहे, डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स हे याचं काय आहे? फुल फॉर्म आहे. आता या RNTCPचं 2020 मध्ये काय केलेलं आहे? नाव बदलून नॅशनल ट्युबरक्युलोसिस फिल्मिनेशन प्रोग्राम म्हणजेच NTEF असं नाव केलेलं आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न 13 नंबर. विषम ज्वराविषयी खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. आता कोणतं विधान ओळखायला सांगितलंय? अयोग्य विधान. आता अयोग्य विधान म्हणजेच कोणतं विधान? जे बरोबर नाही असं, म्हणजेच चुकीचं विधान आपल्याला या ठिकाणी काय सांगितलंय? ओळखायला सांगितलंय. ठीक आहे. मग पहिलं विधान काय दिले बघा, हा रोग साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो. साल्मोनेला टायफी हे विधान काय आहे? बरोबर आहे. विषमज्वर कशामुळे होतो? साल्मोनेला टायफीमुळे होतो. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन काय दिलंय? साधारणतः विषमज्वरामध्ये आतड्याचा प्रादुर्भाव होतो. हे विधान सुद्धा काय आहे? बरोबर आहे. विषमज्वरामध्ये कशाचा प्रादुर्भाव होतो? तर आतड्याचा प्रादुर्भाव होतो. पुढचं काय दिलंय? याच्या निदानासाठी एलिसा टेस्टचा वापर करतात. हे विधान काय मित्रांनो? चुकीचं आहे. विषमज्वराच्या निदानासाठी कोणती चाचणी वापरतात? आपण सुरुवातीला प्रश्न सुद्धा पाहिलेला आहे. विडाल टेस्ट वापरतात. कोणती? विडाल टेस्ट. आणि इथं काय दिलं त्यांनी? एलिसा टेस्ट दिलंय. म्हणजे इथं आपल्याला त्यांनी चुकवलंय. मग आपलं उत्तर काय येईल? कोणतं विधान चुकीचं आहे? तर सी विधान चुकीचं आहे. मग फक्त सी हे आपलं काय येईल या ठिकाणी? उत्तर येईल. ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचं. इथं विचारलंय का? इथं जर विचारलं असतं बाबा ह्या अयोग्य ऐवजी जर इथं विचारलं असतं योग्य विधान कोणतं, तर आपलं उत्तर काय असतं? ए आणि बी योग्य आहे.
म्हणून मित्रांनो सांगतो तुम्हाला, प्रश्न वाचताना काय करायचं आहे, व्यवस्थित वाचायचं आहे, काय विचारलंय ना हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण, 14 नंबर. साल्मोनेला टायफी हा क्षयाचा जीवाणू खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला असं विचारलंय. कशाचा जीवाणू, क्षयरोगाचा जो जीवाणू आहे हा कोणी शोधून काढला असं विचारलंय. मग हा कोणी शोधला होता, तर हा रॉबर्ट कॉक यांनी हा शोधला होता, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 15 नंबर. प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण लाईक आणि सबस्क्राईब या दोन्ही गोष्टी कशा आहेत, मोफत आहेत, ठीक आहे. खालीलपैकी कोणते ORH चे घटक आहेत असं विचारले. कशाचे घटक, ORH चे घटक आहेत असं विचारले. मग ऑप्शन बघूया, सोडियम क्लोराईड, ग्लुकोज, पोटॅशियम क्लोराईड आणि ट्रायसोडियम सायट्रेट. मग याचं योग्य उत्तर काय येईल आपलं, वरीलपैकी सर्व हे काय आहेत, ORH चे घटक आहेत. लक्षात ठेवा, ORS लाच काय म्हणतात, जलसंजीवनी म्हणतात. भरपूर प्रश्न विचारले जातात. आता हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिकेसाठी तर उपयुक्त आहेत, त्याचबरोबर जे पद आहे आपलं बघा, आरोग्य सेवक किंवा आरोग्य सेविका, ह्या दोन्ही पदासाठी सुद्धा काय असणार आहेत, हे प्रश्न उपयुक्त असणार आहेत अंगणवाडी पर्यवेक्षिकेसोबतच, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपला, प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या रोगाच्या उपचारासाठी DPT लसचा उपयोग होतो. आता कोणत्या लसचा, DPT ही जी लस आहे या लसचा उपयोग कोणत्या रोगासाठी होतो असं विचारले आपल्याला. ऑप्शन काय दिलेत, गटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात आणि याचं योग्य उत्तर काय, वरीलपैकी सर्व रोगासाठी काय होतो, DPT लसीचा उपयोग होतो. DPT लसीलाच काय म्हटलं जातं, त्रिगुणी लस म्हटलं जातं, ठीक आहे. मग लक्षात ठेवा, गटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात, ठीक आहे. पुढचा 17 नंबर. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार ओल्या जखमेतून होतो. मला वाटतं आपण याच्या आधी प्रश्नामध्ये सांगितलं होतं की या रोगाचा प्रसार काय होतो, ओल्या जखमेमधून होतो. मग ओल्या जखमेमधून कोणत्या रोगाचा प्रसार होतो, तर धनुर्वात, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, चुकीची जोडी ओळखायला सांगितली. प्रश्न क्रमांक 18 आहे. कशाची चुकीची जोडी ओळखायची, तर बघा इकडे आपल्याला रोगाचं नाव दिलंय आणि इकडे काय दिलंय, जीवाणूचं नाव. म्हणजे कोणता रोग कोणत्या जीवाणूपासून होतो या संदर्भात आपल्याला काय करायचंय, चुकीची जोडी ओळखायची आहे. मग बघा, अँथ्रॅक्स रोग कशापासून होतो, बॅसिलियस अँथ्रॅक्सिस, गँग्रीन, क्लोस्ट्रेडियम हिस्टोलॅक्टिन, प्लेग, येर्सिना पेस्टी आणि ट्राकोमा. तर याच्यापैकी आपलं चुकीची जोडी कोणती आहे, ट्राकोमा ही जोडी चुकीची आहे. मग बाकीचे तुम्हाला लक्षात ठेवायचं, अँथ्रॅक्स कशापासून होतो लक्षात ठेवायचं, गँग्रीन कशापासून होतं लक्षात ठेवायचं आणि प्लेग कशापासून होतो लक्षात ठेवायचं, कारण याच्यावरती तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारू शकतात, ठीक आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न 19 नंबर. बोट झडणे, सुरकुत्या पडणे, त्वचेवर चट्टे आणि त्वचा कोरडी पडणे इत्यादी खालीलपैकी कोणत्या रोगाची लक्षणे आहेत. आता काय लक्षणं दिलेत बघा, बोट झडणे, सुरकुत्या पडणे, त्वचेवर चट्टे येणे आणि त्वचा कोरडी पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत असं विचारलंय. मग ही कोणत्या रोगाची लक्षणं आहेत, तर ही कुष्ठरोगाची लक्षणं आहेत, लक्षात ठेवा, ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा 20 नंबर. खालील विधाने अभ्यासायला सांगितलेत आपल्याला. विधानं किती दिलेत बघा, 3 दिलेत, ABC, ठीक आहे. बघूया मग पहिलं, विषाणूंना ठराविक अशी पेशी रचना नसते. बरोबर आहे, विषाणूंना ठराविक अशी पेशी रचना नसते. विषाणू म्हणजे विष तयार करणारे व विषाणू हे नाव पाश्चर्य शास्त्रज्ञाने दिले. हे विधान सुद्धा बरोबर आहे. विषाणू म्हणजेच काय, तर विष तयार करणारे, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन काय दिलंय, सर्वच विषाणू हे घातक नसतात. तर हे विधान काय आहे, चुकीचं आहे. सर्वच विषाणू काय असतात, घातक असतात, ठीक आहे. लक्षात ठेवायचं, सर्वच विषाणू काय असतात, आपल्याला शरीरासाठी घातक असतात. मग याच्यापैकी आपलं उत्तर काय या ठिकाणी बघा, फक्त सी अयोग्य. काय, फक्त सी अयोग्य म्हणजे फक्त सी चुकीचं आहे, हे आपलं या ठिकाणी काय येईल, उत्तर
उत्तर येईल. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं विषाणूंना काय ठराविक अशी पेशी रचना नसते आणि विषाणू म्हणजेच काय तर विष तयार करणारे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 21 नंबर. काय विचारलंय, खालीलपैकी कोणते जीवाणूजन्य रोग आहेत असं आपल्याला विचारलंय. आता या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला जीवाणूजन्य रोग असतील, त्याच्यानंतर विषाणूजन्य रोग असतील, हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत का तर याच्यावरती भरपूर प्रश्न परीक्षेत विचारले जातात. मग बघा, गोवर आहे, डांग्या खोकला, रेबीज, धनुर्वात आणि क्षयरोग. आणि मग खाली आपल्याला हे ऑप्शन दिले, तर यापैकी जीवाणूजन्य रोग कोणते आहेत तर बी, डी आणि ई. मग बघा, बी कोणता आहे, डांग्या खोकला विषाणूजन्य आहे, धनुर्वात विषाणूजन्य आहे आणि क्षयरोग विषाणूजन्य आहे. आता विषाणूजन्य म्हणजे काय तर विषाणूपासून होणारे रोग, त्याला काय म्हटलं जातं विषाणूजन्य रोग म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 22 नंबर. खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे कांजण्या हा रोग होतो. आता काय विचारलंय, कांजण्या हा जो रोग आहे हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो असं विचारलंय. मग कांजण्या कशामुळे होतो तर व्हॅरिसेला जुस्टर हा जो विषाणू आहे याच्यामुळे काय होतो कांजण्या हा रोग होतो. ठीक आहे, ह्या मायक्सो व्हायरस पासून काय होतो मम्पस, त्यालाच काय म्हणतात आपण गालफुगी म्हणतो. पहा, लक्षात ठेवायचं, प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे 24 नंबर. थोडासा सोपा प्रश्न, परंतु भरपूर वेळेस परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, सोपा जरी असला तरी. ठीक आहे, काय विचारलंय, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने देवीची लस शोधून काढली. हा देवीचा जो रोग होता ना हा इतका भयंकर रोग होता, पण ह्या विचारला आपल्याला की या कोणत्या शास्त्रज्ञाने याची लस शोधून काढलेली आहे. मग याची लस कोणी शोधली तर ते एडवर्ड जेन्नर याने काय केलेले आहे, देवी या रोगाची लस या ठिकाणी शोधून काढलेली आहे. पुढचा प्रश्न 25 नंबर. खालीलपैकी कोणत्या रोगाच्या उपचारासाठी MMR लसचा वापर करतात. कोणत्या रोगाच्या उपचारासाठी MMR लसचा वापर करतात असं विचारले. ऑप्शन काय दिलेत, गोवर, रुबेला आणि गालफुगी. मग याचं उत्तर काय, वरील पैकी सर्व हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपला शेवटचा प्रश्न बघा 26 नंबर. खालीलपैकी कोणत्या रोगात शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊन त्वचा सुकल्यासारखी दिसते. प्रश्न आपण घेतलेला आहे म्हणून याचं उत्तर काय करायचं मित्रांनो सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.